ताई रेणुका मातेचं स्थान अर्थात नांदेड जिल्ह्यातील माहूर नगरी ही नवरात्रासाठी सज्ज झाली आहे। आज आई रेणुकेची महापूजा झाल्यानंतर घटस्थापनेच्या विधीला सुरुवात होईल। संपूर्ण 9 दिवस विविध धार्मिक उत्सव पार पडतायत। नवरात्रामध्ये माहूरगडावरती देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। मुंबई आणि कोकण विभागातून येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते। यंदाही माहूरगडावरती खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। मात्र भाविकांच्या सोयीसाठी गडावरती जाण्यासाठी 24 तास चांगल्या बसेसची सुविधा देण्यात आली आहे। शिवाय दर्शन मार्गावरती सगळीकडेच मोठ्या टीव्ही स्क्रीन बसवण्यात आल्यात। या स्क्रीनवरती भाविकांना रांगेत असतानाही आई रेणुका मातेचं दर्शन घेता येणार आहे। रांगेत भाविकांना शुद्ध पाणी आणि अन्य सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। गडावरती 24 तास रुग्णालय आणि ॲम्ब्युलन्सची देखील सोय करण्यात आलेली आहे। कुमारिका पूजनानंतर रेणुका मातेचा छबिना निघतो। हा छबिना पूर्ण पहाडाला प्रदक्षिणा करून येतो आणि त्यानंतर महानैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवून देवीला विडा अर्पण केला जातो व त्यावेळेसची आरती महाआरती संपन्न होऊन त्या दिवशीचा कार्यक्रम तिथे थांबतो। या ठिकाणी रोज सकाळी सप्तशतीचे पाठ असतात आणि अष्टमी आणि नवमीला हवन केलं जातं। त्यानंतर 4ही वेदांचं पारायण या ठिकाणी होतं। यजुर्वेदापासून सुरुवात केली जाते आणि या ठिकाणी पूर्ण नवरात्र महोत्सवामध्ये पारायण संपन्न केलं जातं।